प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवला तालुक्यातील कोटमगाव इथे आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली। सकाळपासूनच शेकडो वारकरी आणि दिंड्या कोटमगावात दाखल होत विठ्ठलाचं दर्शन घेत आहेत। विठ्ठल द्वारकेहून पंढरपूरला जाताना कोटमगाव इथे मुक्कामी थांबले होते अशी आख्यायिका आहे। विशेष म्हणजे येथील विठ्ठलाच्या मूर्तीचा डावा हात कमरेवर तर उजवा हात खाली असल्याने ही मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते। याच प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या नगरीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। आषाढी एकादशी निमित्त आपण बघितलं तर येवला तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या विठ्ठलाच्या कोटमगावला पहाटेपासूनच भव्य अशी भाविकांची गर्दी दिसून येते। आपण बघितलं तर पहाटेपासून भाविक या ठिकाणी दाखल होत विठुराच्या चरणी नतमस्तक होत आहेत। प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेले विठ्ठलाचे कोटमगाव या ठिकाणी काही नागरिक आपल्यासोबत काय सांगाल की काय विठ्ठलाच्या कोटमगावची? रामकृष्ण हरी कोटमगावची पांडुरंगाची अशी आख्यायिका आहे। द्वारकेवरून पांडुरंग परमात्मा ज्यावेळेस पुंडलिकेच्या भेटीसाठी पंढरपूरला जात होते त्यावेळेस पांडुरंग परमात्माने कोटमगाव या नगरीमध्ये मुक्काम केलेला आहे। त्याच्यामुळे एक हात कटेवर आणि एक हात खाली आहे। या ठिकाणी दिवसभरात 250-300 दिंडे येत असतात, भरपूर वारकरी दिवसभरात येत असतात। आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने जवळपास आम्ही 100च्या आसपास अधिकारी आणि अंमलदार या ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे आणि चोख असा बंदोबस्त केलेला प्रत्येक ठिकाणी लावलेला आहे। सकाळीच आषाढी एकादशी निमित्त या विठ्ठलाच्या कोटमगावला मोठी गर्दी झाल्याचं चित्र दिसून येत आहे। नरेंद्र बटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला, नाशिक।